प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। दमदार आयोजन, दमदार नियोजन खरं तर आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळतंय। स्पर्धेचं आयोजन पाहून कोणी असं म्हणणार नाही की स्पर्धेचं पहिलंच पर्व आहे, कारण पहिल्याच पर्वामध्ये आपण अतिशय दिमाखामध्ये ही स्पर्धा पार पडताना बघतोय। आजचा स्पर्धेचा पहिला दिवस एकंदरीत जर का पाहिलं तर 30-35 वर्ष ज्या स्पर्धांना झाले त्या स्पर्धांच्या आयोजनाला देखील लाजवेल असं ही आयोजन आपण म्हणू शकतो। पहिलाच वर्ष आणि पहिल्याच वर्षामध्ये दिमागदार कामगिरी सध्याच्या घडीला आपण मयूरदादा प्रतिष्ठान आणि समस्त असोसिएकरांचं पाहतोय। एकंदरीत आतापर्यंत आपण विचार केला तर 11:50 झालेत आणि या स्पर्धेचा पहिला राऊंड कंप्लीट झालाय। म्हणजे वेळेच्या बाबतीमध्ये अगदी काटेकोरपणा, शिस्तबद्ध ही स्पर्धा आतापर्यंत झाली आहे। सर्वच संघांनी आम्हाला वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य केलं। ज्या संघांकडून थोडीफार गल्लत झाली त्या प्रत्येक संघाला इथे पेनलाइज केलं गेलंय। आणि ही शिस्त खरं तर पहिल्या सामन्यापासून, पहिल्या दिवसातील पहिल्या सामन्यापासून, उद्घाटनीय लढतीपासून आपण पाहतोय आणि निश्चितपणाने या शिस्तीला दाद द्यायला पाहिजे। मयूरदादा प्रतिष्ठान असोसिएशनच्या सर्व खरं तर व्यक्तींना, असोसिए गावातील सर्व आयोजकांना खरं तर दाद द्यायला पाहिजे। दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे। हो, दुसऱ्या सामन्याचा पहिलाच चेंडू शिवा खुनेच्या बॅटमधून आक्रमण, पहिल्याच चेंडूवर ब्लास्ट। इट्स अ 6, इट्स अ मॅक्सिमम। काय दर्जेदार फटका होता। पहिल्या चेंडूवर मिड विकेटला टार्गेट केलं गेलं आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकलं गेलं। 6 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात। एक स्वप्नवत सुरुवात झाली आहे शिवाजी। ओ, यावेळी पुन्हा एकदा त्याच झोनला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, तर यावेळी जर का आपण पाहिलं तर फुटवर्क थोडंसं कमी होता आणि निश्चितपणाने गोलंदाजांनी तेच हेरलं होतं। अप्रतिम लेग कटचा मारा आपण पाहिला। डॉट बॉल येतोय षटकारानंतरचं छोटक आणि कमबॅक गोलंदाज साहिलच्या माध्यमातून। साहिलची गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली राहिली होती, मात्र तितकीच चांगली फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये डोंगर नावे संघाची देखील राहिली होती। विशेष करून शिवा काय खेळला होता त्या सामन्यामध्ये। हो, यावेळी हा चेंडू जर का इथे आपण पाहिला तर डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू पंचांनी नेमकी तेच हेरले। अवांतर चेंडू घोषित केला। व्हाईट बॉल येतोय। एकंदरीत 5 विजेते आपल्याला पहिल्या फेरीमध्ये मिळाले होते, ज्यापैकी 2 संघांना खरं तर हा सामना अतिरिक्त स्वरूपामध्ये खेळावा लागतोय। 3 संघांना बाय मिळाली, ते पुढच्या फेरीमध्ये जाऊन पोहोचले। जिथे धानिवली संघ आपण पाहिला आणि दोनही खाटेकरचे संघ पुढच्या फेरीत जाऊन पोहोचलेत। 3 संघ तर पुढच्या फेरीमध्ये पोहोचलेत। आता त्यांच्या सोबत त्यांच्या मांडीला मांडी लावून कोणता संघ जाऊन बसतोय हे आपल्याला या सामन्यामध्ये कळणार आहे। जिथे जयगावदेव डोंगर नावे संघ फाईट करतोय ढेनोली संघाला। ओ, यावेळी स्लोवर वन आणि फुल टॉस वर केलंय आक्रमण। फुल टोल वसूल केला जातोय। षटकार, सिक्सर। या अगोदरच्या चेंडूवर आपण पाहिला उत्तुंग षटकार आला, प्लस नो चेंडू होता। म्हणजे बीमरवर षटकार खेळला गेला। एकंदरीत 7 धावा धावफलकावर अंकित केल्या गेल्या आणि सुवर्ण संधी म्हणजे पुढचा चेंडू असेल फ्री हिट। येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर शिवाच्या माध्यमातून फ्रीली हिट केलं जात आहे। आता मात्र त्यांच्याकडे चालती संधी आली आहे। हो, यावेळी फुलटॉस चेंडूवर आक्रमण केलं। फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, चेंडूवाले क्षेत्ररक्षक पोहोचले, त्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं। फेकी देखील कमालीची पाहिली होती। रॉकेट थ्रो तिथं आपण पाहिला, मात्र तिथं बॅकअप थोडंसं खराब आलं आणि इथे एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये करण्यामध्ये दोनही फलंदाजांनी कसर दाखवली नाही। चांगली रनिंग बिटवीन द विकेट अँड व्हेरी गुड कॉलिंग आपण दोन्ही फलंदाजांची पाहतोय। प्रशांत आणि शिवाजी काय धावतायत। शिवाजी या सामन्यामध्ये जशा प्रकारची फलंदाजी करतोय, आत्ताच्या घडीला जयगावदेव डोंगर नावे संघ फ्रंट फुटला आपण पाहतोय। तब्बल 16 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या गेल्यात। कमालीचा महागडा ठरतोय साहिल। हो, यावी समोर आक्रमण केलंय, मात्र क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित झाले। क्षेत्ररक्षण झालं, फेकी करतील तद दरम्यान इथे जर का आपण पाहिलं
तर यशस्वीरित्या 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. मात्र बॉलिंग एंडला आपण पाहिलं तर तिथे जर का कलेक्शन झालं असतं तर नॉनस्ट्राईक एंडला फलंदाज बाद करण्यामध्ये यश कदाचित मिळालं असतं डेनोली संघाला. मात्र इथे 2 धावा धावून पूर्ण झाल्या. कमालीच्या धावा या षटकामध्ये येत आहेत. पाण्यासारख्या धावा खरं तर खर्च केल्या जात आहेत गोलंदाज साहिल आणि डेनोली संघाकडून. ओ यावी हा चेंडू फुलटॉस होता. नाराज असतील स्वतःवर, कारण या अगोदर बरेच फुलटॉस आपण या षटकामध्ये पाहिले. त्या प्रत्येक फुलटॉस वर काही ना काही धावा आल्या, मोठे फटके आले. मात्र या चेंडूवर ऑफस्टिकच्या बऱ्याच बाहेर हा चेंडू ठेवला होता. फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये गोलंदाजाला यश येतं. ओ यावी हा चेंडू आपण पाहतोय. हा चेंडू देखील कमालीचा आहे. डॉट बॉल येतोय. सातत्याने 2 बॉल आपण डॉट पाहिले. शेवटच्या चेंडूवर देखील कोणतीही धाव आली नाही. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकांती धावफलकावर धावा लगावल्या गेल्या. जय गावदेव फायटर्स डोंगर नावे संघाच्या 18 धावा, 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. त्याचबरोबर व्यासपीठावर आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुरबाड शहर उपाध्यक्ष सन्माननीय नरेशजी माळे जोडले गेलेत. सो साहेबांचा शुभ सन्मान आपल्या माध्यमातून करूयात. मी विनंती करतोय सन्माननीय रोशनजी हेगडे सरांना की आपल्या शुभ हस्ते नरेशजी माळी यांना शुभ सन्मानित करायचं. मनसे उपाध्यक्ष मुरबाड शहर नरेशजी माळी आपल्यासोबत जोडले गेलेत. सो व्यासपीठावर आपण साहेबांचा शुभ सन्मान करतोय. मायाची दमदार उद्धार शाल, पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक आकर्षक असं सन्मान चिन्ह. निश्चितपणाने आम्ही असोसेकर चषक या चषकामध्ये मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य आयोजन आणि भव्य दिव्य आयोजनामध्ये मोठमोठे दिग्गज आपल्याला या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळतात. त्यापैकीच एक आमचे बंधुतुल्य सन्माननीय नरेशजी माळी साहेब यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर आपल्या माध्यमातून पूर्ण झाला. त्याचबरोबर धानिवली गावचे अष्टपैलू खेळाडू वामनजी भोईर यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. मी विनंती करतो कल्पेजी हेगडे यांना की आपल्या शुभ हस्ते वामनदादा भोईर यांना सन्मानित करायचे. लवकरच धानिवलीकरांच्या माध्यमातून मुरबाड तालुक्याची आणबान शान असणारी मानाची अभिमानाची स्पर्धा देखील याच मैदानावर लवकरच आपल्या भेटीला येते. अर्थात आदर्श चषक धानिवली स्पर्धेचं तब्बल 33वे वर्ष आणि ते अभिमानाची स्पर्धा मुरबाड तालुक्यासाठी गौरवाची गोष्ट म्हणजे आदर्श चषक धानिवली लवकरच आपल्या भेटीला येते. येत्या 16 तारखेपासून आहे. 16 एप्रिल ते 19 एप्रिल पर्यंत याच मैदानावर टेमगावच्या छत्रपती संभाजी महाराज मैदानावर ती स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र सध्याच्या घडीला आपण ऑनगोईंग मॅच कडे वळूयात, जिथे मैदानामध्ये एक्स्ट्राचं सत्र सुरूच आहे. बऱ्याच एक्स्ट्रा धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. या षटकामध्ये देखील एक्स्ट्रा मिळते. इथे परीक्षेच्या माध्यमातून नो बॉल हाताळला जातोय आणि पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. प्रशांतसाठी सुवर्ण संधी आहे. मागच्या सामन्यामध्ये खरं तर शून्यावर बाद झाले होते. या सामन्यामध्ये चांगल्या टच मध्ये दिसत आहेत. ओ यावी मोठा फटका, फ्री हिट चेंडू होता. त्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटन बॉलचा हवा तसा कनेक्शन तिथं जरूर झाला नाही. मात्र तरी देखील या चेंडूवर मिळत आहेत त्या 2 धावा. या षटकामध्ये देखील आपण धावा येताना पाहतोय. पहिल्या चेंडूवर परेशच्या विरोधामध्ये षटकार खेळला होता. त्यानंतर परेशच्या चोटकांनी कमबॅक पाहिलं. त्यानंतर एक नो बॉल आपण परेशच्या माध्यमातून पाहिला आणि फ्री हिट चेंडूवर येणाऱ्या 2 धावा म्हणजे एकंदर 3 चेंडूमध्ये 9 धावा परेशच्या विरोधामध्ये जयगावदेव डोंगर नावे संघाने बनवल्यात. ओ यावी रिव्हर्स अटेम्प्ट, तर तिथे कोणतीही सफलता मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. गोलंदाजाने अगोदरच हेरलं होतं की फलंदाजाने आपला स्टान्स चेंज केलाय. रिव्हर्सच्या अटेम्प्ट मध्ये फलंदाज आहे. सो आपल्या लाईन मध्ये थोडासा सुधारणा केली, थोडीशी दिशा बदलली चेंडूची आणि त्याचा फायदा इथे गोलंदाजी करत असताना परेशला मिळतो. धावफलक स्थिर, धावफलक 27. परेश पुन्हा एकदा. हो यावेळी हा फटका देखील इथं खरं तर फसला होता. मात्र क्षेत्ररक्षकाची मिस जजमेंट आणि चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर. 1 टप्पा घेत सीमारेषे पार. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार.
ओ यावी तर बॅटची कडा घेतले, मात्र फर्स्ट लिपच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय की काय, मात्र तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, फेकी देखील चांगली झाली होती. यष्टी रक्षकाचं कलेक्शन थोडंसं खराब आणि इथे एक धाव दुसऱ्या धावेमध्ये रूपांतरित करण्यात आली. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. शेवटच्या चेंडूवर मिळतात 2 धावा. 2 षटकांचा खेळ झाला आणि 2 षटकांच्या अंती जर का विचार केला तर 16.50 च्या सरासरीने तब्बल धावा बनवल्या गेल्यात. जय गावदेव डोंगर नावे संघाच्या माध्यमातून सलामीरांच्या माध्यमातून 33 रन्स ऑन स्कोरबोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. पण पाहिला जिथे पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर एक नो बॉल हाताळला गेला, नंतर दुहेरी धाव, डॉट बॉल, एक पुन्हा चौकार आणि एक दुहेरी धाव. तेहतीस धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत धावा आल्या होत्या 18 आणि दुसऱ्या षटकामध्ये परेशच्या विरोधामध्ये देखील बऱ्यापैकी धावा बनवल्यात. 15 धावा या षटकामध्ये देखील आल्या, म्हणजे दोनही गोलंदाजांना बऱ्यापैकी मार पडलाय. 33 धावा धावफलकावर. आता निर्धारित 3 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये बऱ्याच धावा खर्ची केल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये भावेशला आमंत्रित केलंय. भावेशने मागच्या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. एकच धावाचं षटक त्याने हाताळलं होतं, 2 विकेट त्याला मिळाल्या होत्या आणि त्याच आपल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर भावेश मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता. मात्र त्याच्या समोर आव्हान तगड आहे. शिवाजी तो देखील मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता, म्हणजे बॅटल चांगलं रंगेल. ओ यावेळी फटका फसलाय. पहिल्या चेंडूवर गोलंदाज भावेशला मिळतीये सफलता. चांगल्या टच मध्ये दिसणारा शिवाजी होतोय बाद. शिवाजी बॅक टू द पॅव्हिलियन. यानंतर होणारा सामना जय भवानी स्पोर्ट्स क्लब खाटेकर आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये आई गावदेवी खाटेकर. सो दोन्ही संघांच्या संघनायकांनी इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. जय भवानी स्पोर्ट्स क्लब खाटेकर आणि आई गावदेवी खाटेकर इनिंग्स ब्रेक मध्ये नाणे फेकवणं कंपल्सरी आहे. सो आमच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी संपर्क करायचा. ओ यावेळी दुसरा चेंडू इथे देखील रनआउटची संधी निर्माण झाली आहे. जर का डायरेक्ट हिट झाली असती तर फलंदाज बाद होण्याची संधी निर्माण झाली होती. एक धाव तर मिळालीच होती. इथे मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये धावा मिळतायत. पंचांच्या निर्णयाची आम्ही अजून देखील अपेक्षा करतो. 5 धावा मिळतायत, पंजा मिळतोय. जिथे एक धाव झाली असते तिथे नशिबाचा पंजा मिळाला. त्याला म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. काही गरज होती का, हा प्रश्न आता खरं तर गोलंदाजाला विचारला जाईल. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. कव्हर मध्ये तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक धाव धावून पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा इथे यशस्वीरित्या धावून पूर्ण झाल्या. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली, थोडेसे फंबल झाले होते आणि लगेच आपण पाहिलं प्रशांतनी कॉलिंग चांगली केली आणि एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये रूपांतरित करण्यात आलं. चांगल्या धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. 40 धावा आतापर्यंत झाल्यात. ओ यावी हा चेंडू चांगला आहे. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन आपण पाहिला आणि इथे घडतंय काय, फलंदाज आणि गोलंदाजामध्ये लागली होती रेस. जिथे गोलंदाजाची ठरते सरशी, फलंदाज होईल बाद. रनआउटच्या माध्यमातून तानाजी गुणे बॅक टू द पॅव्हिलियन. धाव फलकावर धावा लावल्या गेल्या 40 रन्स.
आतापर्यंत भावेच्या या षटकामध्ये 7 धावा आल्या, त्यामध्ये तो नशिबाचा पंजा होता. या गोष्टीची खंत निश्चितपणाने डेनोलीकरांना असेल. 40 धावा धावफलकावर, आणखी देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळी हा चेंडू चांगली जजमेंट आपण पाहतोय प्रशांत शेळकेच्या माध्यमातून. व्हाईट बॉल इथे हाताळला जातोय. प्रशांत शेळके जय गावदेवी डोंगर नावे संघासाठी एक हुकुमाचा एक्का, तुरुपचा एक्का. जय गावदेव डोंगर नावे यावी मिड विकेट झोन मध्ये खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित आहेत, त्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. मात्र अखेरच्या क्षणाला आपण पाहिलं की क्षेत्ररक्षकाचा पाय नेमका सीमारेषेच्या वर लँड झाला आणि निश्चितपणाने हा चौकार येतो. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले होते, मात्र अखेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो, चौकार येतोय. 45 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल. यावी शेवटचा चेंडू चांगला आहे, डॉट बॉल येतोय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय 3 षटकांती. जर का आपण विचार केला तर जय गावदेव डोंगर नावे संघाच्या धावफलकावर धावा लगावल्या गेल्या तब्बल 45 आणि जिंकण्यासाठी जय हनुमान डेनोली संघाला धावा बनवायचे 46. पहिली इनिंग समाप्त झाली. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होण्या अगोदर इथे नाणेफेकीचा कौल आपण करतोय, जिथे जय गावदेवी खाटेकर संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट मध्ये जय भवानी खाटेकर संघ आहे. सो दोन्ही संघांचे संघनायक लगेच नाणेफेकीसाठी संपर्क करायचे. थँक्यू डीजे. यस, जय गावदेवी खाटेकर संघाचे कर्णधार आमच्या सोबत जोडले गेलेत. मी विनंती करतोय जय भवानी स्पोर्ट्स क्लब खाटेकर संघाचे कर्णधार देखील आपल्या सोबत जोडले गेलेत. सो दोन्ही संघांचे संघनायक आपल्या सोबत जोडले गेलेत. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. मी विनंती करतोय नरेशजी माळी सरांना की आपल्या शुभ असते नाणेफेकीचा कौल करायचंय. नेक्स्ट मॅच मॅन ऑफ द नाणेफेकीचा कौल केला जातो इथे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुरबाड शहर उपाध्यक्ष सन्माननीय नरेशजी माळी साहेब आपल्या सोबत जोडले गेले. सो त्यांच्याच शुभ असते आपण या नंतरच्या मॅच नाणेफेकीचा कौल करतोय. चला, दोन्ही संघांचे संघनायक आपल्या सोबत जोडले गेलेत. टॉस का बॉस कक्षामध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. जय भवानी स्पोर्ट्स क्लब खाटेकर संघाचे कर्णधार आहेत, त्याचबरोबर आई गावदेवी खाटेकर संघाचे संघनायक देखील आहेत. सन्माननीय नरेशजी माळी साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. आणि आई गावदेवी खाटेकर संघाने मला वाटतं नाणेफेकीचा कौल जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सो जय भवानी स्पोर्ट्स क्लब खाटेकर संघ, तुम्हाला बॅटिंग करायचे. दोन्ही संघांनी रेडी राहायचं. यानंतर कोणताही विलंब न करता लगेच आपण तिसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. मात्र वळूया सध्याच्या घडीला ऑनगोईंग मॅच कडे, जिथे आम्ही असुसेकर चषकामध्ये दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आणि जशी सुरुवात झाली पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धावफलकावर धावा लगावल्या गेल्या तब्बल 45 आणि 46 धावांचा भला मोठा डोंगर आता पार करायचा आहे. तो जय हनुमान डेहनोली संघाला. सलामीवर जोडी मैदानामध्ये दाखल होते. निलेश गोरड आणि त्याच्या सोबतीला परेश गोरड अशी पारंपरिक सलामीवर जोडी डेहनोली संघाकडून मैदानामध्ये दाखल होती. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं जय गावदेव डोंगर नावे संघाचं क्षेत्ररक्षण कमालीचं झालं होतं. एक अष्टपैलू खेळ सर्वच खेळाडूंकडून झाला होता.
मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष जयेशजी शेळके सरांच्या नेतृत्वाखाली खरं तर डोंगरनावे संघ आज इनॅक्शन मध्ये आहे आणि सातत्याने आपण पाहत असतो जेव्हा जेव्हा डोंगरनावे संघ इनॅक्शन मध्ये असतो त्यांची कामगिरी भरलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. यंदाच्या हंगामामध्ये भरपूर नाव त्यांच्या संघाने कमावला आणि स्वतःच्या प्रयत्नांच्या जोरावर यशाला गवसणी घालणं निश्चितपणाने डोंगरनावे संघाकडे आपण पाहू शकतो. त्या गोष्टीसाठी जय शेळके सर असतील, शिवाजी खुने असेल, प्रशांत शेळके असेल, तानाजी खुने असेल, ज्ञानेश्वर खुने असेल, दीपवीर बिराडे सर असतील, त्याचबरोबर जयेश बिराडे असेल. आज दीपू इनॅक्शन मध्ये नाहीये मला वाटतंय, धनाजी देखील नाहीये, दीपू नाहीये. म्हणजे डोंगरनावे संघाचा डगआउट देखील आज युनिट देखील आज अपूर्णच असं म्हणता येईल. त्यांची कमतरता निश्चितपणाने भासवत असेल. मात्र सध्याच्या घडीला फलंदाजी तर कमालीची झाली आहे. सामन्याला सुरुवात होतीये. दुसऱ्या सत्रातील पहिलं षटक घेऊन पुन्हा एकदा जय बिराडे. सामन्याला सुरुवात. रनवे मध्ये थोडासा अडथळा आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र ही स्ट्रॅटेजी देखील असू शकते कारण मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं जयेश यांनी पहिला चेंडू रनवेवर आले, धाव घेतली आणि त्यानंतर मात्र स्वतःला सावरलं होतं, थांबले होते आणि तशाच प्रकारचं चित्र आपल्याला या सामन्यात देखील पाहायला मिळतं. म्हणजे हे कुठेतरी स्ट्रॅटेजीचा भाग आपण म्हणू शकतो जय बिराडे यांचा. पुन्हा एकदा आपण सामन्याला सुरुवात करूयात. पहिला चेंडू. ओ यावी पहिल्या चेंडूवर आक्रमण जय बिराडेच्या विरोधामध्ये. पहिला चेंडू धाडलाय, लॉंग ऑन सीमारेषे बाहेर, षटकार. पहिल्या सत्रामध्ये 45 धावा जरी धावफलकावर लगावल्या असल्या तरी 46 धावांचा पाठलाग करण्याची सुरुवात निलेशच्या माध्यमातून दमदार झाली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आपण पाहिला. या षटकाराने खरं तर डेहनोली गावाला विजयाची स्वप्न दाखवली असतील कारण जशा प्रकारची बॅटिंग आज निलेश करतोय, इम्प्रेसिव्ह कामगिरी होतीये. ओ यावी फटका चांगला आहे निलेशच्या बॅट मधून, कव्हरला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सिक्स, मॅक्सिमम ब्लास्ट. काय फटका होता. या अगोदर आपण पाहिलं लॉंग ऑनला टार्गेट केलं होतं, यावेळी मात्र कव्हरला फटका खेळलाय. इनसाइड आउटचा अप्रतिम लाजवाब देखना नजारा निलेश गोरटच्या बॅट मधून. स्वप्नील दळवी यांच्याकडून डोंगरनावे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. आज उपस्थित नाही राहिले मॅच बघण्यासाठी, मात्र ऑनलाईन च्या माध्यमातून जोडले गेलेत. सो त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने करूयात मोस्ट वेलकम. मात्र सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर बॅटिंग अप्रतिम होतीये. या चेंडूवर निश्चितपणाने स्विचिटच्या माध्यमातून हा डॉट बॉल येतोय. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न झाला होता मात्र इथे डॉट बॉल आला. मात्र या अगोदरचे दोन जे फटके आपण पाहिले ते अप्रतिम देखणे फटकेबाजी. जय बिराडे थोडासा अडचणीमध्ये सापडला. ओ यावेळी हा चेंडू धीम्या गतीने हाताळला होता मात्र लेंथ थोडीशी चुकीची आपण पाहिली आणि वाईट्सच्या स्वरूपामध्ये करता धावफलकामध्ये भर पडेल. हे प्रेशर आहे जे जयवर निर्माण केलंय निलेशने. हो यावी हा फटका देखील चांगला पाहायला मिळतो आणि हा चेंडू देखील देऊन जाईल धावा 4. निलेशच्या बॅट मधून चौकार. जे जशास तसं प्रत्युत्तर दिले जाते टिट फॉर टॅट. पहिल्या षटकामध्ये डोंगरनावे संघाने देखील 18 धावा बनवल्या होत्या. या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना पहिल्या 4 चेंडूंवर 17 धावा बनवल्या जय हनुमान डेनोली संघाने. कमालीची बॅटिंग निलेश घोरड. ओ यावी मोठा फटका निलेशच्या बॅट मधून आणखी एक टप्पा घेत चेंडू चाललाय सीमा पार.
धावा मिळतील 4. हाय तो निलेशच्या बॅट मधून चौकार. काय खम्मालीची बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू आहे निलेशची. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षण त्यांचं चांगलं झालंय. शेवटचा चेंडू एक धाव घेतली जाते. मात्र पहिल्या निर्णायक षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर वापर केला आणि धाव फलकावर धावा लावल्या गेल्या. पहिल्या षटकांती तब्बल 22. धावा झाल्या. जिंकण्यासाठी आणखी 12 चेंडूमध्ये 24 धावा बनवायचे. कमालीची बॅटिंग निलेश करतोय. मैदानाच्या कानाकोपऱ्यामध्ये फटका खेळला गेला. सुरुवात झाली होती लॉंग ऑफ पासून, त्यानंतर कव्हरला इनसाइड आउटच्या माध्यमातून एक अप्रतिम फटका आपण पाहिला. त्यानंतर पुन्हा एकदा लॉंग ऑफला एक चौकार पाहिला. त्यानंतर एक मिड विकेट झोनला आपण चौकार पाहिला आणि त्यानंतर जर का पाहिलं तर या चेंडूवर एकेरी धाव घेतली गेली. म्हणजे अप्रतिम फटकेबाजी सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू झाली आहे. समोर 46 धावांचं आव्हान समोरच्या संघाने जरूर सेट केला असेल. मात्र जशा प्रकारची सुरुवात या दोन्ही फलंदाजांनी केली, आता मात्र जय गावदेव डोंगरनावे संघ देखील अडचणीमध्ये सापडलाय. प्रश्न त्यांच्या समोर उभे राहिलेत की आता नेमकं कोणत्या ट्रम्प कार्डला बाहेर काढायचं. अशा परिस्थितीमध्ये संकट समयीमध्ये जय गावदेव डोंगरनावे संघाने आमंत्रित केलंय प्रशांत शेळकेला. जेव्हा जेव्हा डोंगरनावे संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा तेव्हा एकच नाव सर्वांच्या समोर असतं, ते म्हणजे प्रशांत शेळके. आता अडचणीच्या समयी, कठीण समयी प्रशांतची आठवण केली आहे कॅप्टनने जय गावदेव डोंगरनावे संघाच्या. पण समोर जर का पाहिलं तर आव्हान प्रशांतच्या समोर देखील तगडं असणार आहे. निलेश घोरड पहिल्याच चेंडू पासून डरकाड्या फोडायला सुरुवात केली होती या वाघानं. तब्बल 21 धावा वैयक्तिकरित्या बनवल्यात. त्याच्या विरोधामध्ये प्रशांत शेळके. हो, दुसऱ्या षटकाला सुरुवात, गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर वन, डॉट बॉलने दुसऱ्या षटकाची सुरुवात होतीये. सोपं नसणार आहे प्रशांतच्या विरोधामध्ये फटके बनवून खेळणं सोपं नसणार आहे. हो, यावी मोठा फटका स्टेप आउट केला होता. प्रशांत वर आक्रमण, डॉट बॉलचं प्रत्युत्तर षटकाराने. निलेश घोरेट याच्या बॅट मधून येतोय ब्लास्ट, 6. हे तो मैं सव्वा शेरू. त्याचबरोबर मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सल्लागार श्यामजी भोईर यांचा शुभ सन्मान आपल्या माध्यमातून होतोय. मी विनंती करतोय जीवनजी सोनावळे सरांना की आपलं शुभ असते श्यामशेठ भोईर यांचा शुभ सन्मान करायचे. धानिवली गावचे माजी उपसरपंच श्यामशेठ भोईर यांचा शुभ सन्मान आपल्या माध्यमातून केला जातोय. मात्र सध्याच्या घडीला आपण पाहिलं रोशन सर तर मैदानामध्ये पूर्णपणे हावी ठरलाय जय हनुमान ढेनोली संघ आतापर्यंत. आणि त्याचं कारण म्हणजे निलेश घोरड यांची अफलातून फटकेबाजी. आतापर्यंत केवळ 9 बॉल निलेशने खेळलेत. 9चे 9 बॉल जे झालेत ते निलेशनेच खेळलेत आणि त्या 9 बॉल मध्ये तब्बल 28 धावा वैयक्तिकरित्या निलेशने बनवल्यात आणि एकंदरीत धावा झाल्यात 29. म्हणजे 28 प्लस वाईटची 1, अशा 29 धावा ढेनोली संघाच्या धावफलकावर जोडल्या गेल्या. 9 बॉल 17 धावांची गरज. ओ यावी फुलटॉस आणि फुलटॉस वर केलंय आक्रमण.
चेंडूला फेकले सीमा पार, धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. आतापर्यंत निलेश आक्रमण करत होता. जशी परेशला संधी मिळाली, परेश देखील मागे सरत नाहीये. पहिला चेंडू खेळत होता, पहिल्या चेंडूला सीमापार धाडलंय आणि धावफलकावर धावा लावल्या गेल्या तब्बल 33. हो यावी पुढं आणखी एक सिक्सर, ब्लास्ट, मॅक्सिमम. परेशच्या बॅट मधून आक्रमण. ज्यावेळी सामन्याला सुरुवात झाली असं वाटलंही नव्हतं की सामना इतका सोपा बनवेल. डेनोली संघ जिंकण्यासाठी केवळ 7 चेंडूमध्ये 7च धावांची गरज आहे. म्हणजे बॉल टू रन असं इक्वेशन सध्या घडीला मैदानामध्ये. अडचणीमध्ये सापडलाय जय गावदेव डोंगर नावे संघ. प्रशांतला अडचणीमध्ये बोलवलं होतं, मात्र अशा वेळी प्रशांतवर देखील आक्रमण चढवलं जातंय. षटकारापासून सुरुवात झाली होती, आताचा शेवटचा चेंडू आपण पाहिला, षटकार येतोय आणि या चेंडूवर खरं तर आता डोंगर नावे संघाची दारोमदार असणार आहे. शेवटचा चेंडू. हो यावी फटका इथे देखील चांगला पाहायला मिळतोय. फटका तिथे बसला होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचले होते, त्यांच्याकडून घडतीये गडबड. झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय आणि या शेवटच्या चेंडूवर आपण जर का पाहिलं तर एक धाव घेतली गेली आहे. मात्र सामना अगदी सोपा झालाय तो जय हनुमान डेनोली संघासाठी, कारण पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 40 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. जिंकण्यासाठी केवळ 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. अशा निर्णायक क्षणाला, मोक्याच्या क्षणाला, क्रुशियल मोमेंटला आता डोंगर नावे संघासाठी तारणहार कोणता गोलंदाज ठरतोय हा मोठा प्रश्न सध्याच्या घडीला जय गावदेव डोंगर नावे संघाच्या कर्णधारासमोर उपस्थित झालाय. मात्र कोणत्या गोलंदाजाच्या स्वरूपामध्ये उत्तर त्यांना मिळतंय हे देखील पाहणं फार गरजेचं आहे, कारण स्पर्धा मानाची, सन्मानाची, अभिमानाची, अस्तित्वाची आहे. आता जर का या स्टेजला, या क्षणाला पराभूत झालो तर निश्चितपणाने नॉकआउट सामने आहेत. त्यामुळे घरचा प्रवास, परतीचा प्रवास तुमच्या संघाला करावा लागेल. गावाचं नाव टिकून ठेवायचं असेल, संघाचं नाव या स्पर्धेमध्ये टिकवून ठेवायचं असेल तर हा सामना जिंकावाच लागेल. अशा परिस्थितीमध्ये संघाचे संघनायक जयेश शेळके यांनी स्वतःवर दाखवलाय विश्वास, स्वतःच्या खांद्यावर घेतली जबाबदारी आणि शेवटच्या षटकामध्ये जयेश शेळके गोलंदाजीसाठी येत आहेत. 6 चेंडूमध्ये 6 धावा बनवायचे, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. त्यामुळे जय हनुमान डेनोली संघाला जर का स्पर्धेत टिकायचं असेल, जिंकायचं असेल तर 6 चेंडू 6 धावा बनवाव्याच लागतील. आणि त्या विरोधामध्ये खेळत असताना, अडचणींना सामोरं जात असताना जय गावदेव डोंगर नावे संघाला या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड करायचे होऊ शकतात. मात्र पहिले 2 चेंडू फार निर्णायक असणार आहेत. ओ पहिला चेंडू, येस इट इज वाईट बॉल. आणि पंचांनी जसा वाईट बॉल घोषित केला, पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज करण्यात येत आहे. थर्ड अंपायर इथे रेफर केला जातोय. पंचांचा जो काही निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. मात्र क्रुशियल मोमेंटला हा निर्णय फार महत्वाचा असणार आहे. 6 चेंडूमध्ये 6 धावा बनवायचे. पहिला चेंडू इथं पहिला चेंडू डॉट बॉल येतोय असं म्हणतात. लाईन बिलॉंग्स टू अंपायर आणि पंचांनी नेमकी तेच हेरलं. अप्रतिम ऑफकट टाकला गेला आणि डॉट बॉल येतोय. डॉट बॉल या षटकाची सुरुवात होतीये. हो पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय.
याच गोष्टीचा उल्लेख आपण अभय सर केला होता की सुरुवातीचे 2 चेंडू फार निर्णायक ठरणार आहेत आणि सुरुवातीचे 2ही चेंडू जयगावदेव डोंगरनावे संघाच्या बाजूने आलेत. काय कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. संघनायकाने स्वतःवर दाखवलेला विश्वास, स्वतःवर घेतलेली जबाबदारी सध्या तरी सध्याच्या घडीला जयेश शेळके योग्यरित्या पार पाडतायत. 6 मध्ये 6 हवे होते, आता 4 मध्ये 6 हवेत. कोणत्याही क्षणाला हा सामना कोणत्याही संघाच्या बाजूने झुकू शकतो. हो यावी शफल क्रॉस होऊन खेळलेला फटका, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू चाललाय सीमा पार, धावा मिळतायत. पंचांच्या कन्फर्मेशनची आम्ही वाट पाहतोय आणि पंचांचा ऑफिशियल सिग्नल येतोय. येस इट्स अ सिक्सर मॅक्सिमम आणि सामना इथे समाप्त होतोय आणि विजय होतोय जय हनुमान डेनोली संघ. अभिनंदन टीम जय हनुमान.